चला युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी आपण युट्यूब वरचे जे काही घेत आहे मित्रांनो, ते सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. असं नाही की आपण कुठंतरी मनानं तयार करतो, असं बिलकुल नाही. आणि मी हे करण्याचा प्रयत्न आहे की बाबा प्रयत्न करत आहे की कशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे. हे किती 10 सेकंद, 5 सेकंद, 15 सेकंद असं एवढंच फक्त हे असते. जसं की पण ह्याच्या माध्यमातून आपण पाहून घेऊ की नेमकं काय आहे काय नाही ते. हं? जास्त काही बोलण्याची गरज नाहीये. सुरुवात करू. आता जसं की हे बघा. हं. काय म्हणते? तिथे एक पहिली गोष्ट की आपल्याला हे सगळं सिलेक्ट द मोस्ट appropriate option that express the given sentence in a direct speech. असं असं वाचण्याची गरज नाही हो. असं वाचू देता आपल्याला क्वेश्चन होऊन जातं. कळते? फक्त काय करायचं माहिती आहे का? आपण ह्या वाक्यात फक्त नजर फिरवायची. नजर फिरल्यावर कळते की तुम्हाला डायरेक्ट स्पीच विचारताय. नजर फिरल्यावर आपल्याला लक्षात येते. म्हणजे हेच कळालं पाहिजे. डायरेक्ट स्पीच म्हणलं की आपल्याला लक्षात आलं की बाबा एक तर डायरेक्ट स्पीच देईल किंवा इनडायरेक्ट स्पीच. पण त्यातल्या त्यात आपल्याला हे बघलं की कळते ऑप्शनमध्ये. काय म्हणून? की बाबा हे बघा. डबल इंटरव्ह्यू कॉमेंटमध्ये देतंय. म्हणजे ह्याचा अर्थ काय? म्हणजे ह्याचा अर्थ कुठं ना कुठं हे डायरेक्ट स्पीच आहे आणि त्याचं इनडायरेक्ट आपल्याला सांगायला आहे की नाही. म्हणजे ह्याचा अर्थ दिलंय प्रश्नामध्ये इनडायरेक्ट आणि इथं काय आहे डायरेक्ट. म्हणजे असू शकतं की बाबा कधी डायरेक्ट देतं त्याचं इनडायरेक्ट विचारतंय, इनडायरेक्ट देतंय डायरेक्ट विचारतंय, है की नाही. आता आपण बघून घेऊत नेमकं काय आहे ते. तिकडे बघा सगळ्यात पहिल्यांदा की हे क्वेश्चन आहे बरोबर. क्वेश्चन आहे इथं काय दिलंय पास्ट कंटिन्युअस टेन्स. सगळ्यात पहिल्यांदा बेसिक थोडंफार सांगतो. कंटिन्युअस टेन्स केव्हा असू शकतं जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर. म्हणजे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे जसं की इथं दिलं इनडायरेक्ट केलं डायरेक्टचं इनडायरेक्ट केलं आणि ते दिलं पास्ट परफेक्ट. तर ते पास्ट परफेक्ट कधी असू शकतं जेव्हा प्रेझेंट परफेक्ट असेल तर. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस कधी असू शकतं जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर असू शकतं. हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आपल्याला खटपट कळतंय. आता इथं आहे पास्ट कंटिन्युअस तर कधी असू शकतंय प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर. समजा जर सिम्पल पास्ट असेल तर कधी असू शकते सिम्पली प्रेझेंट असेल तर. म्हणजे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. जसं की इथे पास्ट कंटिन्युअस आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस आला पाहिजे. प्रेझेंट कंटिन्युअस हे आहे का हो नाही हे पास्ट कंटिन्युअस आहे चुकलं. हे आहे का हो हे नाही. हे आहे का हो हॅव यू बीन नाही म्हणजे नाही. म्हणजे मी काय सांगण्याचं मी केलंच नाही. मी हे केलंच नाही हे लक्षात घ्या. मी हे बघितलंच नाही. हे आजकडला आजकडे येतंय का? व्हेअर आलं तर मग हे डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे व्हेअरला व्हेअर ठेवा. है की नाही? म्हणजे इथं व्हेअर झाल्याच्या नंतर इथं सब्जेक्टची सुरुवात होती इनडायरेक्ट स्पीच मध्ये. मग तुम्हाला हे क्वेश्चन तयार करावं लागणार आहे. हे कुठं डायरेक्ट स्पीच मध्ये. है की नाही? म्हणजे हे एवढं तुम्हाला बघण्याची गरज नाही. फक्त पहिल्यांदा आधी व्ह्यू ठेवा, की काय दिलंय इथं? काय दिलंय? जसं की पास्ट कंटिन्युअस दिलंय म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस असायला पाहिजे. मग वाक्य प्रेझेंट कंटिन्युअसचं इथे व्हेअर लागलंय म्हणजे कुठं ना कुठं प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये डब्ल्यूएच क्वेश्चन असेल. मग डब्ल्यूएच क्वेश्चन सगळीकडेच आहे. त्यात काही वाद नाही. डब्ल्यूएच क्वेश्चन असायला कुठला पाहिजे? प्रेझेंट कंटिन्युअसचा असायला पाहिजे. म्हणून हे प्रेझेंट कंटिन्युअसचं डब्ल्यूएच क्वेश्चन आहे. म्हणजे हे लक्षात घ्या की मग आता ह्याच्यावरून जर सेम दिले सगळे प्रेझेंट कंटिन्युअस मग लक्षात येऊ द्यायला पाहिजे. टुडे असेल तर दॅट डे येते. मग सगळीकडे टुडे आहे. मग ते आहे की नाही? मग काय येते? इथं व्हेअर आले तर बाबा इथं येस नो क्वेश्चन असायला पाहिजे. इथं येस नो, येस नो, येस नो. म्हणजे एक सांगण्याचा प्रयत्न करायचा की चारला चारही वाक्य जर प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर काय करायचं? कधी-कधी काय होते? इथं यू म्हणते. कुठं यू देतंय, इथं शी देतंय, इथं ही देतंय, इथं कुठं मेघा देतंय. शे म्हणजे हे एका फार डीप क्वेश्चन झाला तो. हे आलेला क्वेश्चन आहे. फार ईझी आहे. तर मला एवढंच वरच्या वरच बघायला पाहिजे होतं, की हे पास्ट कंटिन्युअस आहे. केव्हा असू शकते? प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस हे एकाच ठिकाणी आहे. उत्तर आलं. बाकीचे सगळे हे पास्ट कंटिन्युअस आहे. हे पास्ट कंटिन्युअस आहे आणि हे सुद्धा काय पास्ट परफेक्ट आपलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे. म्हणजे हे नाही होऊ शकत. हे कधी असू शकलं असतं जर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. नेक्स्ट काय आहे बरं? नेक्स्ट काय सांगते? ते एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला बघा. ही वॉज वर्किंग. ही वॉज वर्किंग.
ही वॉज वर्किंग म्हणालो म्हणजे कुठेतरी सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असायला पाहिजे, कारण इथं कंटिन्युअस आले. प्रेझेंट कंटिन्युअस आहे कुठं? हे आहे का हो प्रेझेंट कंटिन्युअस? नाही. हे आहे का हो प्रेझेंट कंटिन्युअस? हे नाही. हे आहे का हो प्रेझेंट कंटिन्युअस? हे नाही. हे आहे का हो प्रेझेंट कंटिन्युअस? 100% हे प्रेझेंट कंटिन्युअस आहे. म्हणजे यार मी काय सांगण्याचा प्रयत्न करावं लक्षात आलं का? तो दिवस फार लांब आहे. कोणता? जो सगळ्याला सगळे प्रेझेंट कंटिन्युअस देईल. हा, असे क्वेश्चन पाहिजे. मग त्याला माहित पाहिजे की बाबा ही म्हणजे कोण आहे. हा, ही म्हणजे हे हाय म्हणजे नाही. मग इथं काय यायला पाहिजे? आय यायला पाहिजे. मग आय यायला पाहिजे म्हणजे हे लक्षात यायला पाहिजे हे आय म्हणजे नाही, हे आय यायला पाहिजे बघा. ओके. मग हे लक्षात आय म्हणजे कोण? हे कोण? द मिनिस्टर. मग द मिनिस्टरला काय लिहतात? हे लिहतात. हे असा डीप क्वेश्चन असायला पाहिजे होता. हा फारच बरोबर क्वेश्चन दिसायलाय. कळते. तरी मी सॉल्व्ह कसं करायचं मी एकदम वरून घेण्याचा प्रयत्न करा, तर त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न करा. चला नेक्स्ट. आता इथं बघा काय म्हणते. मी हे बघायलो का हो, ही एक्सक्लेम्ड. नाही पहिल्यांदा आधी बाबा ही वॉज म्हणजे ह्याचा अर्थ ही वॉज ही सिंपल पास्ट टेन्स आहे. म्हणजे कुठंतरी ॲमिजार असायला पाहिजे. ॲमिजार असायला पाहिजे है की नाही. ॲम इज आर असायला पाहिजे कुठं? या ठिकाणी ॲमिजार असायला पाहिजे. ॲमिजार कुठं कुठं आहे बरं? आता इकडे बघा. हा, इथं आर आहे की नाही. दुसरं इथं पण आर आहे ठीक आहे. इथं पण आर आहे ठीक आहे. हा, आता क्वेश्चन थोडं आला बघा डीप है की नाही. आता क्वेश्चन थोडा आला पण अजून एक थोडं पुढे काय झालंय ही एक्सक्लेम्ड है की नाही. ही रिमार्क म्हणजे कुठेतरी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आर यू अ स्टुपिड फेल. आता हे explain काही येत नाही, कारण हे जर आलं असतं समजा हे जर आर यू अ स्टुपिड फेल म्हणजे ह्याचा अर्थ हे यस हे यस क्वेश्चन झाला, हे उद्गारवाचक नाही म्हणून हे चुकलं. पण तरी बी हे जर असलं असतं काय प्रश्न क्वेश्चन असला असता तर इथं दॅट नाही, इथं इफ केला असतं. पहिली गोष्ट काय आलं असतं? इफ आला असतं. काय असं असतं तर इथं आर यू स्टुपिड फोन असला असलं तर. आणि इथं काय असलं हे रिमार्क आलं नसतं. म्हणजे एक सांगायला मी एका एकानं सांगण्याचा प्रयत्न करायला right? आता दुसरी गोष्ट काय आहे? व्हॉट अ स्टुपिड फॉलो. हा, व्हॉट आणि हाऊ अ स्टुपिड फॉलो. आता हे दोन गोष्टी काय करायला पाहिजे लक्षात घ्या. आता व्हॉट जर आलं तर त्याच्या पुढे नाऊनच पाहिजे किंवा नाऊन फ्रेज पाहिजे. राईट. नाऊनच पाहिजे किंवा नाऊन फ्रेज पाहिजे. आता हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला. व्हॉट कधी येतं? जर नाऊन असेल किंवा नाऊन फ्रेज असेल. राईट. त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो आणि त्याच्यानंतर व्हर्ब येतो. हे उद्गारवाचक चिन्हाचे हे आपलं एक स्ट्रक्चर आहे व्हॉट न सुरू केलं तर. जर हाऊ सुरू जर केलं असतं तर ऍडजेक्टिव्ह आला असतं किंवा ऍडव्हर्ब आला असतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. हाऊ ब्युटिफुल सी इज. हाऊ ब्युटिफुली ही रन्स. राईट. म्हणजे लक्षात यायला पाहिजे की ह्याच्यानंतर काय येतं सब्जेक्ट आणि वर्ब. म्हणजे आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे. मग इथं काय दिलंय? इथं काय दिलंय बघा. ही वॉज अ आता ह्या ठिकाणी ही वॉज अ व्हेरी स्टुपिड फेरो. आता म्हणजे ह्याचा अर्थ इथं जर मला काय घ्यायला पाहिजे इथं हाऊ घ्यायला पाहिजे. आता इकडे बघा हाऊ. हाऊ मध्ये काय आलंय? नाऊन आले. अरे यार आताच सांगितलेलं आहे हाऊ मध्ये नाऊन येते काय? नाही. तर हाऊ मध्ये काय यायला पाहिजे? ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब यायला पाहिजे. म्हणजे इथं व्हॉट यायला पाहिजे, कारण का व्हॉटच्या नंतरच नाऊन येऊ शकते की नाही. मग व्हॉटच्या नंतर इथं बी हाऊ आहे आणि इथं बी हाऊ आहे, हे दोन्ही चुकले. हे दोन्ही चुकले. मग 100% हे व्हॉट हे उत्तर बरोबर आहे. कारण का बरोबर आहे? कारण व्हॉटच्या पुढे इथं अ स्टुपिड फेलो हे नाऊन फ्रेज आलेली आहे. हे काय नाव आलेलं आहे? नाऊन फ्रेज आलेले आहे. हे हे काय? हे डिटर्मिनर आहे. आणि डिटर्मिनर काय माझ्या पुढे नाऊन आहे म्हणू शकते. म्हणजे फेलो काय आहे? नाऊन आहे. दोघांच्या बीच मध्ये येणार काय असते? ऍडजेक्टिव्ह असते हे की नाही. म्हणजे हे डिटर्मिनर सुरुवात होणार आणि नाऊन संपणार आहे ह्याला नाऊन फ्रेज असं म्हणतात. काय म्हणतात? नाऊन फ्रेज असं म्हणतात. मग तुम्हाला तेच सांगितलंय नाऊन असो की नाऊन फ्रेज असो. राईट. कशाला सुरुवात होते? व्हॉट न सुरुवात होते. लक्षात आलंय? कळालंय? चला. म्हणजे ह्याचा अर्थ उत्तर हे बघा. आता इथं काय सांगते? ग्रामॅटिकल एरर एवढंच वाचायचं. जस्ट हे सगळं वाचायचं बसच नाही. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट्स असं वाचायचं नाही. तर नजर फिरवायचं नेमकं काय विचारलंय बस. आणि हे ऑब्लिक ऑब्लिक करायला म्हणजे 100% हे आपल्याला एरर सांगाय हुडका म्हणून सांगायला हे आपल्याला माहित पाहिजे. काय म्हणते मग? इथे हे वन
तर हे लक्षात घ्यायचं वनची प्रॉपर्टी वन ऑफच्या नंतर 100% प्लुरल्स पाहिजे आहे का प्लुरल एकदम करेक्ट म्हणते इन तामिळनाडू एकदम बरोबर आहे अँड इज इज कशासाठी आलंय हे ह्याच्यासाठी आलंय हे की नाही मग इथं बी इज आलंय म्हणजे इथं बी इज आलंय काही हरकत नाही चला पुढं ऍज अ हे बघा काय आले मँचेस्टर हा ऑफ काय आले पुढं थोडं हे आहे सदर्न इंडिया तर एक लक्षात घ्यायला पाहिजे ह्या ठिकाणी आता जसं की द बॉईज ऑफ धिस हॉस्टेल म्हणजे सांगण्याचा मी प्रयत्न काय करायलो की बाबा हे कोण आहे प्रिपोजिशनल फ्रेज प्रिपोजिशनल फ्रेजच्या अलीकडे जर एखादं जर नाऊन आलंच त्याच्या पुढे दच आर्टिकल युज होतो हे मला सांगायचंय जसं की द मँचेस्टर पाहिजे होतं इथं कसं काय कारण त्याच्या पुढे प्रिपोजिशन आलं त्याच्यानंतर नाऊन आले म्हणजे त्याच्यानंतर काय आहे प्रिपोजिशनल फ्रेज आहे काय आहे प्रिपोजिशनल फ्रेज आहे आणि प्रिपोजिशनल फ्रेज काय सांगते की माझ्या पाठीमागे जर नाऊन असेल तर त्याला दच आर्टिकल लागते काय लागतंय दच आर्टिकल लागते म्हणजे ह्याचा अर्थ ऍज नाही आता इथं बघा हे का प्रिपोजिशनल फ्रेज आता तिकडले थोडं पुढे झाल्यामुळे ते लक्षात देण्यात गेले पण इथं आहे ऑफ साऊथ इंडिया आहे की नाही मग ऑफ साऊथ इंडिया आहे म्हणजे ह्याचा अर्थ प्रिपोजिशनल फ्रेज आणि ह्याच्या अधिकार नाऊन आलं तर त्याच्या पुढे नाही तर त्याच्या पुढे दच आर्टिकल पाहिजे म्हणजे ह्याचा अर्थ हे उत्तर बरोबर आहे याले लक्षात कळालंय मला काय म्हणायचं मी कसं चाललो काय नाही लक्षात आलंय चला नेक्स्ट बघा एक गोष्ट लक्षात घ्या हा आता इथं काय दिलंय डायरेक्ट स्पीच दिलंय ना आपल्याला सांगले इनडायरेक्ट करा टेन्शन करायची गरज नाही विल दिलंय म्हणजे 100% वूड पाहिजे आधी वूड बघून घ्या जसं कॅन दिलं तर कुड पाहिजे शॉल दिलं तर शुड पाहिजे मे दिलं तर माइट पाहिजे है की नाही म्हणजे लक्षात द्यायला पाहिजे जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट जर वाक्य दिलं पास्ट परफेक्ट वाक्य असायला पाहिजे जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस दिलं तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असायला पाहिजे जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दिलं कंटिन्युअस टेन्स असायला पाहिजे जर सिम्पल प्रेझेंट टेन्स दिलं तर सिम्पल पास्ट टेन्स असायला पाहिजे आणि जर विल शॉल असे जर काही दिलं तर त्याचं पास्ट असायला पाहिजे म्हणजे विल दिलं तर वुड असायला पाहिजे म्हणजे ह्याचा अर्थ इथं विल आहे म्हणजे वुड पण बघायला पाहिजे इथं वुड आहे इथं वुड आहे इथं विल नॉट आहे इथं विल नॉट आहे म्हणजे ह्याचा अर्थ हे विल वाले चुकले सगळ्यात पहिल्यांदा दुसरी गोष्ट मी काय म्हणलो आता बघा ही प्रॉमिस्ड दॅट आता किती सुंदर आहे हो वुड नॉट डीड आणि इथं दिलंय वुड नॉट डू तर तुम्हीच मला एक गोष्ट सांगा हा किती सुंदर आहे हे गोष्ट आता मी जर कोणतंही मॉडेल लिहिलो आता इथलच घ्या की इथं इथं मी टेन्स आता ज्यांनी ज्यांनी टेन्स माझा केलेत त्यांना त्यांना हे लक्षात येत असेल मी काय म्हणू हो आय विल कम म्हणू की आय विल केम म्हणू हा तुम्ही स्वतः लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणतो की विल आले बाबा विल असो की शाल असो कॅन असो की कुड असो की मे असो की माईट असो त्याच्यानंतर व्हर्बचं फर्स्ट फॉर्म येते मग इथं बघा तुम्ही काय आलंय वूड आले मग वूडच्या नंतर फर्स्ट फॉर्मच यायला पाहिजे होतं हा म्हणजे डीड नाही तर इथं डू यायला पाहिजे होतं म्हणजे ह्याचा अर्थ हे चुकलंय म्हणजे ह्याचा अर्थ इथं बरोबर आहे बघा वूडच्या नंतर काय आले डू आले कळते पण अजून एक गोष्ट जर समजा असं काही कळणार गेलं हे आता ट्रिक हे लय महत्वाचे आहे असं काही जर कळणार गेलं काय येतंय तर लक्षात घ्या ह्या सेंटेन्स मध्ये कोणतं जास्त दिलंय तर तुम्ही लक्षात घ्या डू जास्त दिलं डू म्हणजे इथे डू दिलंय इथे डू दिले म्हणजे 100% डू पैकीच एक उत्तर असायला पाहिजे म्हणजे हे ट्रिक आहे बरं ते ट्रिक आहे आता तुम्हाला कळलं की हे विल येणार नाही हा आणि हे सगळीकडे डू आले म्हणजे ह्याचा अर्थ ह्या डू पैकीच एक पाहिजे डीड वाला कापून हे भरपूर क्वेश्चन असे बरोबर आलेत हे मेंटली गोष्ट आहे हे फार महत्वाची गोष्ट आहे हे राईट आता हे तुम्हाला सांगत सांगत असं कधी सांगेल मी तुम्हाला फार महत्वाचं आहे पण कधी आहे ना ऑप्शन बघूनच उत्तर येते प्रश्न काही असो ऑप्शन बघूनच उत्तर मी सांगितलेलं आहे वर्गामध्ये ऑप्शन बघून उत्तर फक्त प्रश्न काही असो ते कधी कधी असे आपल्याला करता येते राईट जसं की आता इथं डू 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 म्हणजे 3 पैकी उत्तर पाहिजे हे नाही अशा पद्धतीचं नेक्स्ट टाइम कधी तुम्हाला सांगेल मी अशा पद्धतीचं काय ते म्हणजे हे चुकलं कळालं की नाही विल असल्यामुळे चुकलं हा आणि ह्या दोघांपैकी कोणतं बरोबर येणार होतं गुड वुड दोघांचंही आहे इथं डीड आहे इथं डू आहे म्हणजे हे बरोबर आहे का कारण डीड येत नाही डू येते चला बघा इथं काय म्हणते आता इथं दिलंय इनडायरेक्ट स्पीच ठीक आहे ना काहीच टेन्शन घ्यायचं नाही यार आता नॉट टू कधी येऊ शकते जेव्हा डोंट असेल जसं की
कळालं नाही. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जसं की इथं डोंट आहे, डू नॉट आणि डोंट. जेव्हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असते त्याच आपल्याला आपण काय म्हणू शकता, डायरेक्ट स्पीच त्याचं इनडायरेक्ट स्पीच करते वेळेस त्याला आपण टू लावता. काय लावता? टू लावता. म्हणजे इथं जर डोंट असेल तर नॉट टू लावता. काय लावता? नॉट टू. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स महत्वाचा आहे. मग हे तर असर्टिव्ह सेंटेन्स आहे. येऊन सुरुवात झाले. म्हणजे हे तर असंही नाही. येऊन सुरुवात झाली म्हणल्यावर म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगायचा प्रयत्न करायलो हा. आता एक दुसरी गोष्ट घ्या. काय आहे? टू मेक. म्हणजे ह्याचा अर्थ इथं काय पाहिजे होतं? डोंट मेक. है की नाही? डोंट कम. एक एक्झाम्पल. ही सेड डोंट स्पीक. ही सेड डोंट स्पीक. राईट. आता ह्या ठिकाणी जे काय असेल कोणता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ऑर्डर्ड पण म्हणू शकता तुम्ही. मग काय म्हणणार? ही ऑर्डर्ड नॉट टू स्पीक. काय म्हणणार? नॉट टू स्पीक. है की नाही? नॉट टू स्पीक. ही ऑर्डर्ड दॅट सॉरी सॉरी ही ऑर्डर्ड नॉट टू स्पीक. ही ऑर्डर्ड नॉट टू स्पीक. एक लक्षात घ्या, नॉट टू आलंय, नॉट टू म्हणजे ह्याचा अर्थ कुठेतरी डोंट आहे. इथं नॉट टू आले की नाही बघा बरं. मग त्याच्यानंतर होतं फर्स्ट फॉर्म म्हणजे ह्याचा अर्थ हे जे काय आहे नॉट टू स्पीक. नॉट टू स्पीक. मग टूच्या नंतर व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आहे. मग जे व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आहे तेच व्हर्बचं फर्स्ट फॉर्म पाहिजे ना. इथं मेक आहे तरी मेकच पाहिजे की. हा इथं डेअर कसं येईल? म्हणजे एक डोंट येऊ याला इथं हे डोंट येऊ तर शक्यच नाही ना. डोंट येऊ तर शक्यच नाही. कारण का? कारण नॉट टू टूच्या नंतर काय यायला पाहिजे? फर्स्ट फॉर्म. म्हणजे ह्याचा अर्थ दोनच्या नंतर काय यायला पाहिजे? फर्स्ट फॉर्म यायला पाहिजे. नाही नाही मग दोनच्या नंतर फर्स्ट फॉर्म इथं आहे. पण इथं दोनच्या नंतर फर्स्ट फॉर्म इथं एक आहे. हा इथे एक आहे, इथे एक आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये का? कधी बी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म युज केला जातो. काय केला जातो? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. पण असं पण लिहिता येते असं पण लिहिता येते. पण दोन्हीपैकी कोणता जर मला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहायचं बरोबर. पण डू नॉट स्पीक असं म्हणणं काही चुकीचं नाही. मग डू नॉट स्पीक जर म्हणलं तर काय करायचं नेमकं? अजून काही आहे का बघू त्याच्यामध्ये? म्हणजे युचं हे तर पहिले चुकलं. अजून काय म्हणतात हे डेअर. मग डेअर आले म्हणजे हे पण चुकलं. हा आता काय? डू नॉट हे पण बरोबर आहे. नॉट टू हे पण बरोबर आहे. नॉट टू कारण दोन्हीकडे मेक आणि मेक आहे. तर ह्याच्याकडे बघू बरं इथं वॉर्ड आहे इथं टोल्ड मी येऊ शकत नाही बघा. कारण सेड टू असेल तर टोल्ड मी येऊ शकतो. सेड टू आहे की नाही? म्हणजे ह्याचा अर्थ इथं वॉर्ड पाहिजे होतं. म्हणजे ह्याचा अर्थ हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे बघा एक डायरेक्ट बघलं की येतंय. एक थोडं त्याच्यामध्ये असं मस्त हे करून येतंय. म्हणजे हे आपल्याला सॉर्ट आउट केलं पाहिजे. पण हे मी आता समजून सांगायलो म्हणून एवढा वेळ मी घ्यालो तुम्हाला समजून सांगायचं. जर पण ह्याचं उत्तर हे आहे म्हणून जर गेलो मी तुम्ही म्हणता हे फक्त उत्तरच सांगायला म्हणता हे काय समजून सांगणार गेले. राईट. मग त्याच्यासाठी मला हे करावं लागेल की बाबा हे कसं करणार नेमकं. हे असं का आलं हे तसं काय आलंय. चला पुढं. आता इकडे बघा. तर सगळ्यात महत्वाची असं जर दिलं हा पहिली गोष्ट टुमॉरो आहे. मग डायरेक्ट स्पीच विथ टुमॉरो तर इनडायरेक्ट मध्ये काय घेणार? टुमॉरो थोडी होईल. चुकलं. टुमॉरो थोडी होईल. चुकलं तर नेक्स्ट डे होणार. कळते? ही पहिली गोष्ट. ते दोन्ही बरोबर असू शकतात. नाहीत नाही असू शकतात. पुढे चेक करू. काय चेक करू? आता इकडे बघा. कांट म्हणलंय. बर आताच म्हणलं तुम्हाला कॅन असेल तर कुड घ्यायचं. मे असेल तर माईट घ्यायचं. शॉल असेल तर शूड घ्यायचं. विल असेल तर वुड घ्यायचं. मग कॅन आहे म्हणून कुड घ्यायचं. मग दोघांमध्ये कुठं आहे? इथं कांट आहे म्हणजे हे चुकलं. म्हणजे इथे कुड आहे एकदम हे बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का? म्हणजे ह्याचा अर्थ हे चुकतंय आणि हे उत्तर बरोबर येते. म्हणजे पहिले मी ऑप्शन पटपट 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 बघून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार की नेमकं काय काय असू शकतं. कळालंय? चला पुढं. आता इकडे बघा. टू लेट हिम. आताच म्हणलं बघा हे का टू लेट आलं. म्हणजे ह्याचा अर्थ टू प्लस फर्स्ट फॉर्म. आता इथं डोंट जर म्हणलो आताच सांगितलं की हो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला टू वापरतात आणि त्याच्या पुढे व्हर्बचं फर्स्ट फॉर्म येते. जसं की इथं टू लेट. हा जसं की आता मी इथं डोंट स्पीक म्हणलो. डोंट स्पीक फक्त स्पीक. हा एवढंच. ह्याचं काय होणार आणि ह्याचं काय होणार? डोंट स्पीक म्हणलं तर नॉट टू स्पीक होणार. ह्याचं काय होणार? नॉट टू स्पीक. नॉट टू स्पीक होणार. नॉट टू स्पीक म्हणजे व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आणि इथं काय होणार? टू स्पीक. टू प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म.
म्हणजे इथं टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म आलंय, म्हणजे इथं लेटनं सुरुवात होणार. म्हणजे इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, हे नाही म्हणजे हेच. आता एक समजून सांगण्यासाठी मला एवढा वेळ लागलाय बरं का. तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे. बर, इथं सारखंच आहे, काही हरकत नाही. काय पाहिजे? हिम. हिम म्हणजे कोण? हिम म्हणजे ह्यानं. मग ह्यानं म्हणजे आज तर येणार नाही. कसं काय? कारण इथं हिम आहे म्हणल्यावर काय म्हणायला पाहिजे? जसं की बघा, वाक्य कसं, आता तुम्हाला एक सांगण्याचा तात्पर्य, आय सेड, काय, आता हे मी म्हणालो तर मला माझा जेव्हा जेव्हा संबंध येईल तेव्हा मीच घेणार. किंवा एखादं राम म्हणालाय, हो की नाही, राम म्हणालाय, पण ह्यानं जरी म्हणत असेल तो तो स्वतःला मीच म्हणणार ना. जरी तो राम असेल तरी स्वतःला काय म्हणणार? मीच म्हणणार. कळाले का? मग मी म्हणजे कोण? राम. आणि जर आय लिहिलो तरी मी म्हणजे आय. इथं सीता जर लिहिलो तर मी म्हणजे कोण? सीता. मग तशाच पद्धतीनं इथं मी मी म्हणजे कोण? मी म्हणजे कोण? ह्या ना, श्याम, लिटल श्याम. कळाले? म्हणजे मी म्हणाले, मग हे कोण आहे? ही होणार ह्या ठिकाणी, ह्या का हिम. कळते काय? म्हणजे ह्याचा अर्थ हे मी म्हणाले कुणाला? ह्याला मी म्हणाले. पण इथे होणार नाही का? कारण हे म्हणजे इथं जास्त नाहीत ना. म्हणजे जास्त जगा जर इथं असले असते तर मी म्हणलो असतो. मी, आम्ही. आता टीम, एखादा टीम लीडर तो आम्ही म्हणणार, आम्ही असं म्हणणार. म्हणजे कोण? ते, दे. है की नाही? हे लक्षात यायला पाहिजे. का इथं मी येणार आहे हे लक्षात घ्या. कशामुळं? कारण मी हे कोण म्हणाले? ह्यानं म्हणालाय मी म्हणून स्वतःला. पण हे मी म्हणजे कोण? ह्यानं. ह्यानं म्हणजे कोण? ही. लक्षात आलंय का? म्हणून आज येणार नाही ह्या ठिकाणी. राईट? मी येऊ शकतोय, ही मी येऊ शकतोय. पण इथं नाहीच, इथं लेटचाच वापर नाही म्हणून हे चुकलं. आता दुसरी गोष्ट, तर या ठिकाणी बघा, हिअर आहे, हिअर हिअर येते, एकदम करेक्ट आहे. है की नाही? तर मला एक गोष्ट सांगा, सरळ सरळ इथं लेट मी रेस्ट. आता हे लेट मीचं अजून एक सांगतो तुम्हाला, फार फार महत्वाचं आहे. लेटचं स्ट्रक्चर पहिल्यांदा कसं असते? लेट हिम गो. तुम्हाला एक सांगतो, लेट हिम गो, लेट अस, लेट अस स्टार्ट, लेट अस स्टार्ट. म्हणजे ह्याचा अर्थ काय लक्षात घ्या. किंवा लेट्स प्ले होली, लेट्स प्ले होली, 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 लेट्स प्ले होली. ऐकता का तुम्ही हे? म्हणजे असं काहीतरी, म्हणजे लेट्स म्हणजे काय? लेट अस. म्हणजे ह्याच्यातून मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला सांगतो, थांबा थोडं. म्हणजे काय? लेट आहे की नाही, त्याच्या समोर एखादा ऑब्जेक्ट घेतोय आणि त्याच्या समोर व्हर्बचं फर्स्ट फॉर्मच पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ बेअर इन्फिनिटिव्हच पाहिजे. काय पाहिजे? बेअर इन्फिनिटिव्ह पाहिजे. म्हणजे ह्याच्यानंतर तुम्ही जेरंड कधीच घेऊ शकत नाही, बेअर इन्फिनिटिव्हच पाहिजे. किंवा टू प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म म्हणजे फुल इन्फिनिटिव्ह कधीच घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर टू प्लस V1 कधीच घेऊ शकत नाही. म्हणून मी म्हणतो लेट हिम फर्स्ट फॉर्म, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म. लेट अस स्टार्ट, व्हर्बचं फर्स्ट फॉर्म. टूचं फर्स्ट फॉर्म सुद्धा, टू प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म सुद्धा आहे ना, म्हणजे फुल इन्फिनिटिव्ह येऊ शकत नाही. किंवा गोईंग सुद्धा येऊ शकत नाही, स्टार्टिंग सुद्धा येऊ शकत नाही. कारण लेट काय सांगते? माझ्या पुढे एखादं ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या पुढे व्हर्बचं फर्स्ट फॉर्म मिक्स पाहिजे. कळते? 100% समजाले? म्हणून लेट मी बी, हा, लेट मी बी पर्यंत ठीक आहे, पण हे रेस्टिंग नाही. लेट मी बी इथपर्यंत जर आलं तर हे व्हर्बचं फर्स्ट फॉर्म शिकलं असतं. आम्ही जर वॉजवर बिन घेऊन, आम्ही जर वॉजवर बिन घेऊन, है की नाही? लेट मी बी गुड स्टुडंट, लेट मी बी गुड स्टुडंट म्हणून शिकलो असतो मी, है की नाही? पण ह्या ठिकाणी आयएनजी जे आले कुठेतरी, हे आपल्याला म्हणजे बी आयएनजी म्हणून ह्याचा अर्थ हे कुठेतरी वाक्य चुकाले. म्हणजे इथं फर्स्ट फॉर्मच पाहिजे, रेस्टचं फर्स्ट फॉर्मच पाहिजे, म्हणून हे चुकाले, म्हणून हे बरोबर आहे. याले का लक्षात? म्हणजे एकदम मी तुम्हाला बारकाईनं सांगण्याचा प्रयत्न करालो. कळते? एकदम म्हणजे एकाच मला जर वाटलं तर त्याचं, जसं की तुम्हाला जर मी म्हणू शकलो असतो हे येणार नाही, हे आत येतंय. काय येतंय? तुम्हाला हे एवढं लई मला सांगावं लागलं हे. है की नाही? हे लक्षात घ्या, एवढं लई. म्हणजे लेट हिम, लेटच्या नंतर काय असते? लेट एक व्हर्ब आहे. पण व्हर्बच्या नंतर एखादं कोणी येऊ, नाऊन आलं तर ठीक आहे. प्रोनाऊन आलं तर तो ऑब्जेक्टिव्ह केस मध्येच राहणार का? कारण लेट हे व्हर्ब आहे, व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्टच असतो. लेट हे व्हर्ब आहे, व्हर्बच्या नंतर जर आलं तर तो ऑब्जेक्ट असतो. आणि ऑब्जेक्ट जर एखादं नाऊन आलं तर ठीक आहे, तो नाऊनचं ऑब्जेक्टचं काम करणार. पण एखादं प्रोनाऊन आलं तो ऑब्जेक्टिव्ह केस मध्येच पाहिजे. म्हणून लेट हिम म्हणतात, लेट वी, वी म्हणत नाहीत, लेट म्हणतात, लेट अस म्हणतात. कळते? लेट देम म्हणतात, लेट दे म्हणत नाहीत. कळते काय? म्हणजे हे फार महत्वाचं आहे. कळते? समजायलंय? चला पुढं.
काय म्हणते? आता एक गोष्ट. काहीच नाही. आपलं हे लक्षात यायलाच पाहिजे. शॉल कम तर सरळ-सरळ ठेव का, हे व्हीलवाले, शॉलवाले तर येऊ शकत नाहीत. कट करतो. तर इथं शूड आहे, हे शूड आहे एकदम करेक्ट आहे. इथं शुड आलंय, इथं शुड आलंय. शॉलचं शुड आलंय एकदम करेक्ट आहे. पुढं काय? फादर सेड तर इथं फादर टोल्ड आणि दुसरं इथं फादर सेड. हे लक्षात घ्या. टोल्ड कधी येणार आहे आणि सेड कधी येणार आहे. बापू जर ह्या ठिकाणी जर ह्या ठिकाणी जर एकच वाक्य जर असलं असतं फादर सेड टू मी, फादर सेड टू मी, बस एवढंच टू मी जर मध्ये खुपशिलो असतो किंवा फादर सेड टू हिम, फादर सेड टू देम, फादर सेड टू राम असं जर म्हणलो असतो तर सेड टू चा बदल ह्या ठिकाणी टोल्ड झाला असता. पण ह्या ठिकाणी कोणताच टू टू मी टू हिम कोणतंच काहीच दिलं नाही. ऑब्जेक्ट दिलाच नाही. म्हणून ह्या ठिकाणी शेडला शेडच येते. शेडला शेडच येते. कळालं? शेडला काय येते? शेडच येते. समजाले? हे कशामुळे नाही कळाले? कारण टू मी असला असता, टू हिम आला असतं, शेड टू मी, शेड टू हिम, तर ह्या ठिकाणी 100% टोल्ड असतं. पण टू नाहीच ह्या ठिकाणी. म्हणून ह्या ठिकाणी फक्त सेड येणार आहे. फक्त काय येणार आहे? सेड येणार आहे, हे नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात आलंय मी कशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करालो, कशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न हे मी काय तुम्हाला हे करायला गेलो. तुम्हाला जर बॅच करायचं असेल तर शेवटी मात्र बोलणार सर. ते महत्वाचं नाही. तुम्हाला पटायला पाहिजे पहिले हे काय व्हायलंय काय नाही कसं व्हायलंय ते. कळतंय? चला पुढं. हां, जर तुम्हाला खरंच बॅच करायची असेल, तर फक्त आणि फक्त हे ऑनलाईन असल्या कारणाने ₹999 तरी म्हणलो हे फार कमी व्हायलंय. हां, पण ठीक आहे तरी ठीक आहे. कारण ऑफलाईनला मी 4,000 5,000 घेत गेलो मी. ते बी वन टाईम. पण ठीक आहे आता ऑनलाईन निघालंय म्हणून चला सर न म्हणले मी आपण कमीच ठेवूया. ठीक आहे बाबा काय हरकत नाही म्हणून. ठीक आहे. कोणाला इच्छा असेल तर तुम्ही हे नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं इकडल्या आणि नेमकं प्रोसिजर विचारायचं नेमकं कोणत्या ॲपवर आहे आणि ते आपण तुम्ही लगेच लेक्चर स्टार्ट करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. हं. आणि दुसरी गोष्ट काय बाकीचं काही टेन्शन घ्यायचं नाही हां. म्हणजे काय टेन्शन ते लाईक करायचं, शेअर करायचं काय तसं काही करू नका. काही तुम्हाला आवडलं तर ते ऑटोमॅटिकच होऊ शकते. चला त्याच्यावर महत्त्व पण नाही ते. चला ठीक आहे. ठीक आहे. बाय बाय. टेक केअर. हां. थँक यू.